बीड जिल्ह्यात राम खाडे कार्यरत आहेत आणि मागील 5 वर्षापासून साधारणतः त्यांचा माझ्याशी संबंध आहे। ज्यावेळेस देवस्थानच्या जमिनींच्या संदर्भातला भ्रष्टाचार कागदपत्रांच्या आधारे त्यांनी माझ्या नजरेस आणून दिला, तेव्हा राम खाडे यांनी माझ्या सल्ल्यानुसार वेगवेगळ्या ठिकाणी तक्रारी दिल्या होत्या, पोलिसांकडे सुद्धा तक्रारी दिल्या, परंतु राम खाडे यांच्या प्रयत्नांना काही यश येत नव्हतं। त्यामुळे परत ते माझ्याकडे आले, तेव्हा मग आम्ही ठरवलं की साधारणतः 1000 कोटींपेक्षा जास्त असा एक आर्थिक गैरव्यवहार सुरेश धस हे भाजपचे आमदार जे आहेत त्यांनी केलेला आहे असं लक्षात आलं। कारण की देवस्थानच्या जमिनी बीड जिल्ह्यातल्या स्वतः खाजगी लोकांच्या नावाने त्यांनी कन्वर्ट करून घेतल्या। याच्यामध्ये नक्कीच त्यांना प्रशासनातले आणि विविध विभागातले काही शासकीय अधिकारी यांनी बेकायदेशीररित्या मदत केलेली आहे। मग या संदर्भातल्या कागदपत्रांसह मुंबईच्या ईडी ऑफिसला आम्ही तक्रार केली। तक्रार दाखल केल्यावर सुद्धा ईडीने काही कारवाई केली नाही, कारण का ते भाजपचे आमदार असल्यामुळे कदाचित कारवाई केली नसेल। त्यामुळे परत पोलिसांकडे तक्रारी केल्या, पोलिसांनी दखल घेतली नाही। मग राम खाडेंनी ठरवलं की आपण उच्च न्यायालयात जायचं। उच्च न्यायालयात औरंगाबादच्या गेल्यावर न्यायालयाने निर्देश दिले की सुरेश धस आणि त्यांच्यासह इतरांवर गुन्हा नोंद झाला पाहिजे। मग पोलिसांनी केवळ गुन्हा नोंद केला, परंतु कोणालाही अटक करत नव्हते। त्यासाठी राम खाडे पाठपुरावा करत होते। त्या दरम्यान त्यांच्यावर त्यांच्या शेतातलं जे शेडचं एक टेम्पररी स्ट्रक्चर होतं त्याच्यावर हल्ला करण्यात आला। तिथे राम खाडे यांच्या पत्नी आणि नात्या